नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 15 मार्च 2026 ते 21 मार्च 2026 पर्यंत चालू घडामोडी वन लाइनर सुरू करूया। महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले? डॉक्टर ऑफ सायन्स DSc। सरकारने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत कोणते ॲप सुरू केले? साथी ऐप। स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी साथी ॲप विकसित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत सहकार्य केले आहे? IIT कानपूर। 2025 वर्षासाठीचा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? R वैरामुथू। गुलवीर सिंग यांनी न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये कितवे स्थान मिळवले? तिसरे। भारताचा 94वा आणि आसाम व संपूर्ण ईशान्य भारतातून ग्रँडमास्टर होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? मयंक चक्रवर्ती। फोर्ब्स यादीत सर्वात तरुण स्वनिर्मित अब्जाधीश कोण ठरले? सूर्या मिधा। ममता कालिया यांची हिंदी आत्मचरित्रासाठी कोणत्या पुरस्कारासाठी निवड झाली? साहित्य अकादमी। 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देशात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र। अलीकडेच झालेल्या चायनीज ग्रँड प्रिक्समध्ये कोणी विजेतेपद जिंकले? किमी अँटोनेली। अलीकडेच कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या ध्वनी रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली? गुजरात। BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? शुभमन गिल। सरकारने बालविवाहाविरोधात कोणती मोहीम सुरू केली? बालविवाह मुक्त भारत। BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये महिला जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? मिताली राज। दिव्यांगांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती भवनात कोणता फेस्टिवल आयोजित करण्यात आला? पर्पल फेस्ट। 2024 ते 25 या हंगामातील कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू हा पुरस्कार कोणाला मिळाला? स्मृती मानधना। कोणत्या चित्रपटाला ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फीचर पुरस्कार मिळाला? केप ऑफ डेमॉन हंटर्स। सिक्कीमचा कोणता चित्रपट इंटरनॅशनल गोटेनबर्ग फिल्म फेस्टिवलसाठी नामांकित झाला? शेप ऑफ मोमो। इंडियन वेल्स टेनिस गार्डन येथे झालेल्या BNP परबास ओपनमध्ये कोणी जिंकले? जानिक सिन्नर। BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी। मतुआ धर्ममेळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? पश्चिम बंगाल। MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? यशवंत गुप्ता। ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच कोठे सापडला? आंध्र प्रदेश। इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? सिक्कीम। 98वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? वन बॅटल आफ्टर अनादर। नवी दिल्ली येथे झालेल्या 2026च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? प्रथम। 98वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सिनर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? मायकल B जॉर्डन। 98वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये हॅमनेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? जेसी बकले। 98वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? पॉल थॉमस अँडरसन। कोणत्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला अलीकडेच गव्हर्नन्स नाव 12व्या PSU नॅशनल अवॉर्ड अंतर्गत एक्सलन्स इन इनोव्हेशन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? कर्नाटक। मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने वकिलांच्या सुरक्षेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026च्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? गोवा। पंचुडोल मेलन हा कोणत्या राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक उत्सव आहे? ओडिशा। आंतरराष्ट्रीय रेलकोच एक्स्पो 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? चेन्नई। मार्च 2026 मध्ये झालेल्या मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिन समारंभात भारतीय नौदलाची कोणती युद्धनौका सामील झाली होती? INS त्रिकंड। अलीकडेच मार्च 2026 मध्ये भारतातील पूर्णपणे कार्यात्मक साक्षर घोषित करण्यात आलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? चंदीगड। भारतातील पूर्णपणे कार्यात्मक साक्षर घोषित करण्यात आलेला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लडाख। जून 2024। आशिया कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा कोणत्या शहरात होणार आहे? नवी दिल्ली। बंदर कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतातील पहिले डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? VO चिदंबरनार बंदर। कोणत्या देशात अलीकडेच निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता देण्यात आली आहे?
भारत. अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या हम दोनो कहाणी देव आणि गोल्डी की या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तनुजा चतुर्वेदी. कोणत्या देशाने प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल विकसित केले असून त्याचा पहिल्यांदा प्रत्यक्ष युद्धात वापर केला आहे? अमेरिका. बँक ऑफ बडोदाने महिलांसाठी कोणत्या नावाचे विशेष प्रीमियम बचत खाते सुरू केले आहे? बॉब वुमन सफायर सेव्हिंग अकाउंट. दृष्टिहीनांसाठी प्रवास करण्यास मदत करण्यासाठी साऊंड स्पंदन या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कोणाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे? कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ. दरवर्षी भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? 16 मार्च. कौलोसेरा हॅलोवेई आणि असुर बक्सा या लायकेन पतंगांच्या 2 नवीन प्रजाती कुठे सापडल्या? सिक्कीम आणि पश्चिम बंगाल. चिलीचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? होसे अँटोनियो कास्ट. ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स असोसिएशनने आयोजित केलेली 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कुठे झाली? नवी दिल्ली. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? आंध्र प्रदेश. भारताने कोणत्या राज्यात पहिले स्वयंचलित ऑटोनॉमस समुद्री जहाजबांधणी केंद्र उभारले? आंध्र प्रदेश. भारताचा प्रमुख जागतिक कापड कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे आयोजित केला जाईल? नवी दिल्ली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.